उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी राष्ट्रवादी भवनामध्ये नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा जनता दरबार भरलेला आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी. पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील विविध विकास कामांची पाहणी आटपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील कसबा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकता की नागरिकांची मोठी गर्दी आहे. कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, बारामती तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील नागरिक या ठिकाणी अजित पवारांच्या जनता दरबाराला हजेरी लावतात. कारण की या जनता दरबाराचं वैशिष्ट्य असं आहे की नागरिकांना पुणे, मुंबई या मोठमोठ्या शहरांमध्ये हे फेरफटका मारावा लागू नये, त्या ठिकाणी हाल होऊ नयेत म्हणून अजित पवारांकडून बारामतीमध्ये जनता दरबार घेतला जात होता. यापूर्वी हा जनता दरबार विद्या प्रतिष्ठानच्या VIT येथे भरत होता. त्यानंतर अजित पवारांच्या जे सहयोग सोसायटीचे निवासस्थान आहे त्या ठिकाणी घेतला जात होता. परंतु आता कार्यकर्त्यांची जी संख्या बघता हे जनता दरबार राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आला होता आणि आता आपण पाहू शकता की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे. अजित पवार स्वतः कार्यकर्त्यांना भेटून जे निवेदन घेऊन आलेले आहेत त्यांचे निवेदन स्वतः वाचतात, त्यावरती मार्ग काढतात. हे तर काम होईल का नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगत असतात आणि जर काम होत असेल तर त्या अधिकाऱ्याला ते लगेच बोलून त्या काम मार्गी लावण्याचा प्रयत्न सतत अजित पवारांकडून केला जातो. आणि आता आपण पाहू शकता की बारामतीतील राष्ट्रवादी भवन मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनता दरबाराला सुरुवात होऊन एक तब्बल 3 ते 4 तास झालेले आहेत, तरी देखील जनता दरबाराला सुरुवात आहे आणि नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.